हॅलो 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 सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. SBI क्लर्कचं वातावरण सगळीकडे झालेलं आहे, चर्चा चालू आहे, पॅटर्न काय आलेला आहे, ॲनालिसिस सांगा सर. तर आज आम्ही ॲनालिसिस घेऊन आलेलो आहे. आधीची जी व्हिडिओ होती त्याच्यात शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2चं ॲनालिसिस होतं. आता ही जी व्हिडिओ आहे याच्यामध्ये शिफ्ट 3 आणि शिफ्ट 4 या दोन जे शिफ्ट झालेले आहे त्याचं ॲनालिसिस आपण बघूया. तर चला, जसं इथे स्क्रीनवर दाखवलेलं आहे, आपण 5 जानेवारी म्हणजे डे 1 च्या जे शिफ्ट झाली 3rd आणि 4th त्याच्याबद्दलचं आपण डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इंग्लिश पासून सुरुवात करूया. सो लेट्स बिगिन विथ आवर इंग्लिश सेक्शन वेअर इन शिफ्ट 1 शिफ्ट 3 आपल्याला रीडिंग कम्प्रेहेन्शनचे क्वेश्चन दिसले होते जवळपास 9. त्यानंतर सेंटेन्स रिअरेंजमेंटचे जे क्वेश्चन्स दिसले होते ते 4 to 5 क्वेश्चन्स होते. त्यानंतर क्लोज टेस्ट याच्यामध्ये 5 to 6 क्वेश्चन बघण्यात आलेले आहे. त्यानंतर एरर डिटेक्शन म्हणू किंवा स्पॉटिंग एरर म्हणा त्याला, त्याच्यात 5 to 6 क्वेश्चन बघण्यात आले. आणि त्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट जे आहे त्याच्यामध्ये 4 to 5 क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना बघण्यात आले. आता एक जर आपण पूर्ण गोष्टीकडे लक्ष देतो म्हटलं तर याच्यामध्ये जे फिलर्स आहे, सिंगल फिलर, डबल फिलर किंवा वर्ड युजेस किंवा बाकीचे जे मिसेलिनियस असतात त्या गोष्टीवर इथे जास्त फोकस नाही केला आहे शिफ्ट 3 मध्ये. आणि या मेजरली रीडिंग कम्प्रेहेन्शन, सेटिंग अरेंजमेंट, एरर डिटेक्शन याच्यामध्ये क्वेश्चन जास्त दिलेले आहेत. शिफ्ट 3 मधले जे क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये आरसी जर डिफिकल्ट आला असेल तर बाकी इझी अशा प्रकारचा पॅटर्न बघण्यात आलेला आहे. तर जे ओव्हरऑल पॅटर्न होता तो जवळपास 30 क्वेश्चन्सचा होता. म्हणून एक 25+ जर आपण बघतो म्हटलं तर 25+ एक खूप चांगला स्कोर होऊन जातो. परंतु जे विद्यार्थ्यांनी 20+ पण अटेम्प्ट केले असेल दॅट इज वेल अँड गुड. कारण लेवल ऑफ डिफिकल्टी बघतो म्हटलं तर इझी टू मॉडरेट होती आणि नंबर ऑफ जागा कमी असल्यामुळे कट ऑफ नक्कीच खूप जास्त लागेल. आय एम एक्सपेक्टिंग समवेअर अराउंड 65+ 70+. तर बघूया आता कशा प्रकारे तो कट ऑफ लागतो. आता ते हा तर झाला एक इंग्लिश बद्दलची अवेअरनेस. पुढील जे आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी याच्याबद्दल तुम्हाला सुरेश सर पुरेपूर माहिती देऊ शकतात. तर सुरेश सरांना मी सांगतो की ते स्क्रीन पुढे यावे आणि विद्यार्थ्यांना गाईड करावं. सुरेश सर प्लीज. वेल, थँक्यू मयूर सर. वेल, एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला आला असेल इंग्लिशमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले होते. तर बघूया की अरिथमॅटिक, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याकडे आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे पॅटर्न जवळपास सेम आला असेल, सेम आहे. जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड स्लॉटचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये जो पॅटर्न होता ना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा तो सेम पॅटर्न इथे आहे, काही चेंजेस नाही आहेत. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशनचे आपल्याकडे 15 क्वेश्चन्स, रॉंग नंबर सिरीज 5 क्वेश्चन्स, अरिथमॅटिकचे 10 क्वेश्चन्स आणि बार डेटा इंटरप्रिटेशन. पहिल्या स्लॉटला तुमच्याकडे टेबल आला होता, सेकंड स्लॉटला तुमच्याकडे लाईन डे आला होता आणि तिसऱ्या स्लॉटमध्ये इथे बार डेटा इंटरप्रिटेशन आला. ठीक आहे. फक्त एवढा चेंजेस आहेत पहिल्या 2 स्लॉटच्या कंपॅरिझन मध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमध्ये. बाकी सेम चालू आहे. इथे एक तर रॉंग नंबर सिरीज होतोय किंवा इथे एक तर मिसिंग येणार. अदर दॅन दिस कोणतेच मेजर चेंजेस ॲप्टिट्यूड मध्ये तरी नाही आहे, अरिथमॅटिक मध्ये तरी नाही आहे. वेल, बघूया की लॉजिकल रिझनिंग मध्ये काही चेंजेस आपल्याकडे आहेत का. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे पझल आले आहेत आपल्याकडे 3, ज्याच्यामध्ये बॉक्स पझल एक आहे जी 5 मार्क्ससाठी विचारली गेली होती. डे बेस एक पझल आहे जी अगेन 5 मार्क्ससाठी विचारली गेली आहे. आणि पॅरलल रो सिटिंग अरेंजमेंट, नॉर्थ साऊथ आपण त्याला म्हणतो, त्याचे 5 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळत होते. टोटल 15 क्वेश्चन आले होते पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे. 3 क्वेश्चन होते सिलॉजिझम, ज्याच्यामध्ये ओनली अ फ्यू कॉन्सेप्ट जास्त चालत आहे, आपण बाकी व्हिडिओमध्ये पण बघितलं. कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन आले होते 5 क्वेश्चन. कोडिंग डिकोडिंग फर्स्ट स्लॉटला तुमचं आलं होतं, सेकंड स्लॉटला नाही आलं, तिसऱ्या स्लॉटला परत आलं होतं. बरं, ठीक आहे. ब्लड रिलेशनचे मिळाले 3 क्वेश्चन, डायरेक्शनचे होते 2 क्वेश्चन, अल्फाबेट सिरीज 5 क्वेश्चन आपल्याला मिळाले आणि मिसेलिनियस ज्याच्यामध्ये वर्ड फॉर्मेशन वगैरे आहेत त्याचे 2 क्वेश्चन्स होते. तर या स्लॉटमध्ये आपण बघू शकतो की सिलॉजिझम थोडंसं कमी झालं होतं. इनइक्वलिटी या स्लॉटमध्ये नव्हतं आलं, जे सेकंड स्लॉटला आलं होतं, फर्स्ट स्लॉटला सुद्धा नव्हतं आलं. ठीक आहे. अदर दॅन दिस कोणते असे मेजर चेंजेस इथे तरी नाही आहेत. फक्त कोडिंग डिकोडिंग हा चेंज झाला, सेकंड स्लॉटला इनइक्वलिटी होतं, इथे कोडिंग डिकोडिंग आहे. बल, बघूया की ओव्हरऑल सेक्शन मध्ये आपल्याकडे काही आपला चांगला अटेम्प्ट किती व्हायला हवा होता. जर तुमचं रिझनिंग मध्ये 27 to 31 असेल तो एक चांगला अटेम्प्ट होता. न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये 23 ते 27 क्वेश्चन, इंग्लिश मध्ये 19 ते 23 क्वेश्चन. तर आपण म्हणू शकतो की बाकी जी फर्स्ट 2 स्लॉट जे झाले
त्याच्या कंपॅरिझन मध्ये या स्लॉट मधला इंग्लिश थोडासा बिट डिफिकल्ट होता. ठीक आहे, ओव्हरऑल 71 to 76 एक चांगला अटेम्प्ट मानला जाईल. वेल, तर हा झाला आपला तिसरा स्लॉटचा अनालिसिस. पहिल्या 2 स्लॉटसाठी आपण वेगळा व्हिडिओ टाकला होता. बघूया की चौथ्या स्लॉट मध्ये काय आहे का. तर त्यासाठी मयूर सर आता येईल आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. सो थँक्यू सूरज सर. आता बघूया, सुरुवातीला आपण इंग्लिश लँग्वेज पासूनच सुरुवात करूया. तर इंग्लिश लँग्वेज हा जो आलेला आहे शिफ्ट 4 मध्ये, याच्यातले जे टाइप ऑफ क्वेश्चन्स होते विचारले गेलेले त्याच्याबद्दलची एक माहिती घेऊया. की जे रीडिंग कम्प्रेन्सेशन आहे त्याचे 10 क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यानंतर सिंगल फिलर यावेळी बघण्यात आलेला आहे, कारण सिंगल फिलर हा अर्लियर शिफ्ट मध्ये फार कमी बघण्यात आला. किंवा मी असं म्हणू शकतो हा पहिलेचा पण थोडासा पॅटर्न बघण्यात आलेला आहे की 4 शिफ्ट जर असेल तर 4 शिफ्ट पैकी प्रत्येक शिफ्ट मध्ये फिलर नाही पाहायला मिळत. जसं पॅसेज कम्प्रेन्सेशन हे कंपल्सरी 9 to 10 क्वेश्चन घेऊन येतं प्रत्येक शिफ्ट मध्ये, तसं सिंगल फिलर हा प्रत्येक शिफ्ट मध्ये नाही येत. तो असा एक अल्टरनेट किंवा ऑप्शनल म्हणून येतो आहे. एक शिफ्ट मध्ये आला, 2 शिफ्ट मध्ये आला तर ठीक, पण प्रत्येक शिफ्ट मध्ये येईल असं नाही आहे. तर सिंगल फिलरचे या चौथ्या शिफ्ट मध्ये तर 5 क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यानंतर एरर डिटेक्शन किंवा स्पॉटिंग एररचे 5 क्वेश्चन्स आलेले आहेत. वर्ड स्वॅपिंगचे जास्त क्वेश्चन्स बघण्यात आलेले आहेत, जे आहे 4 क्वेश्चन्स. त्यानंतर पॅराजंबल याचे जे क्वेश्चन्स आहे ते बघण्यात आलेले आहे 5. याच्यात जर मेजरली बघतो म्हटलं तर काय नाही आहे, तर जे शिफ्ट 4 मध्ये आहे ते क्लोज टेस्ट बद्दलचे जास्त काही क्वेश्चन्स आलेले नाही आहेत. पॅराजंबल वर्ड स्वॅपिंग आलेले आहे, तर वर्ड युजेस किंवा फ्रेज रिप्लेसमेंट जे आहे ती इथे बघण्यात आलेली नाही आहे इंग्लिशच्या शिफ्ट 4 मध्ये. आणि ह्या वर्षीचा तसं बघतो म्हटलं तर एक ऑब्झर्वेशन पण आहे की चौथ्या शिफ्ट मध्ये सिंगल फिलरचे क्वेश्चन जास्त पाहायला मिळत आहेत कम्पॅरेटिव्हली बाकी शिफ्टच्या तुलनेमध्ये. आणि क्लोज टेस्ट झालं किंवा वर्ड युजेस झालं, फ्रेज रिप्लेसमेंट झालं, हे सुद्धा ऑप्शनल आहेत. जे मेजरली कंपल्सरी सगळ्या क्वेश्चन्स सगळ्या शिफ्ट्स मध्ये येत आहे ते आहे फ्रेज रीडिंग कम्प्रेन्सेशन, एरर डिटेक्शन, त्यानंतर पॅराजंबल. हे 3 गोष्टी किंवा 20 मार्क्सचे जे आहे जवळपास हे सेम येत आहे. बाकीचे 10 मार्क्स जे आहेत ते कुठे ना कुठे चेंज होत चाललेले आहेत. तर हे आपलं एक अनालिसिस होतं इंग्लिशच्या जो सेक्शन आहे त्याच्याबद्दलचं. पुढील जे आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग याच्याबद्दलचं परत सूरज सर तुम्हाला एक आयडिया देईल. तर सूरज सर प्लीज एकदा सगळ्यांना आयडिया द्या. थँक्यू मयूर सर. चल बघूया की फायनल जो स्लॉट होता आपला चौथा स्लॉट होता पहिल्या दिवसाचा, त्याच्यामधला न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये काय मिळालं. तर इथे सिम्प्लिफिकेशनचे 12 क्वेश्चन्स आपल्याकडे होते. सिम्प्लिफिकेशनचे 12 क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो इथे होते. याच्यामध्ये जो चेंजेस जर आपण बघितला तर इथे 2 DI विचारले गेले होते. बघा, पहिला स्लॉट लाईन DI, सेकंड स्लॉट टेबल DI, तिसऱ्या स्लॉट मध्ये बार होता. ठीक आहे, बार DI. चौथ्या स्लॉट मध्ये इथे आपल्याकडे चेंजेस आले. चेंजेस काय होते की इथे 2 DI तुमच्याकडे विचारले गेले होते. अरिथमॅटिकचे क्वेश्चन झाले इथे कमी. मिसिंग नंबर सिरीज 2 स्लॉट मध्ये आजच्या दिवशी 2 स्लॉटला आले मिसिंग नंबर सिरीज आणि 2 स्लॉटला आले रॉंग नंबर सिरीज. म्हणजे हे कुठे ना कुठे अल्टरनेट मध्ये सुरू आहे. सिम्प्लिफिकेशन अगेन व्हॅरी होतं इथे 10 ते 12 किंवा 12 ते 15 मध्ये सिम्प्लिफिकेशन आहेत. अरिथमॅटिकचे 7 ते 12 मध्ये क्वेश्चन्स होत आहेत. या स्लॉट मध्ये फक्त इथे आपल्याकडे 2 DI बघायला मिळाले. बाकी वेगळे काही चेंजेस नाही आहेत, फक्त इथे 2 DI आपल्याकडे आले होते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया की रिझनिंग मध्ये काय आपल्याकडे आहे का वेगळं. बरं, तर रिझनिंग मध्ये बघा, रिझनिंग मध्ये बघा 20 क्वेश्चन आले आपल्याकडे पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे, ज्याच्यामध्ये फ्लोर आणि फ्लॅट बेस पझल ही आली एक. स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट याचे आले 5 क्वेश्चन. अनसर्टन लिनियर सिटिंग अरेंजमेंट याचे आले 5 क्वेश्चन. आणि एक होती मंथ बेस पझल. ठीक आहे, मंथ बेस आणि डे बेस पझल प्रत्येक स्लॉटला बघायला मिळाले होते मित्रांनो. ठीक आहे, सिलोजिझम प्रत्येक स्लॉट मध्ये क्वेश्चन्स आपल्याकडे आलेत. कधी 3 आले, कधी 4 आले, कधी 2 आले, पण प्रत्येक स्लॉट मध्ये आहेत. कंपॅरिझन बेस पझल सुद्धा इथे आली, ज्याचे 3 क्वेश्चन्स आपल्याला आलेत. अल्फान्यूमरिक सिरीज आणि मिसेलेनियस. अल्फान्यूमरिकचे आले 5 क्वेश्चन्स, मिसेलेनियसचे आले 5 क्वेश्चन. अल्फान्यूमरिक मध्ये एक तर अल्फाबेट सिरीज येत आहे किंवा नंबर बेस सिरीज येत आहे, पण अल्फाबेट पण आपण जवळपास म्हणू शकतो की कन्फर्म मध्ये तुम्हाला येतच आहे. या स्लॉट मध्ये ब्लड रिलेशन मिसिंग होतं, डायरेक्शन मिसिंग होतं आणि सोबत इनइक्वालिटी सुद्धा मिसिंग होतं. तर आपण म्हणू शकतो सिलोजिझम हा एक कन्फर्म टॉपिक आपण म्हणू शकतो. अल्फान्यूमरिक सिरीज प्रत्येक स्लॉट मध्ये येत आहे आणि कुठे ना कुठे 3 किंवा 4 पझल म्हणजे 15 ते 20 मार्क्स साठी पझल विचारला जात आहे. ठीक आहे,
कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, इनइक्वलिटी, डायरेक्शन, हे सगळे टॉपिक या टॉपिकच्या अराउंड फिरत आहेत. ठीक आहे, हे होत आपले 35 क्वेश्चन्स लॉजिकल रिझनिंग मधले. त्याच्यानंतर जर बघितलं की ओव्हरऑल अनालिसिस काय असायला पाहिजे, तर ओव्हरऑल मध्ये रिझनिंगचे 30 ते 33 क्वेश्चन्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी 23 ते 27 क्वेश्चन्स आणि इंग्लिश लँग्वेज 21 ते 25 क्वेश्चन. या प्रकारचा जर आजच्या दिवसातलं बघितला तर हा सर्वात आपण म्हणू इझिएस्ट स्लॉट राहू शकतो. ठीक आहे, ज्याचे 75 ते 80 क्वेश्चन हा एक चांगला स्कोर मानला जाईल. वेल, ते हे होतं थर्ड आणि फोर्थ स्लॉटचं एक्झाम अनालिसिस. जो पहिला दिवस आहे एसबीआयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला व्हिडिओ ठरू शकतो. ज्यांचा उद्याला पेपर आहेत म्हणजे 6 जानेवारी, 7 जानेवारी रविवारला आणि त्याच्यानंतर 12 जानेवारीला, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा सो दॅट त्यांना कंप्लीट आयडिया मिळून जाईल. याचे जे नंबर सिरीजचे जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्ही त्या नंबर सिरीजच्या क्वेश्चनला चेक करा सो दॅट तुम्हाला तिथे पण आयडिया मिळेल की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले. याचे जे क्वेश्चन्स आहेत, जे पॅसेजचे क्वेश्चन्स आहेत किंवा अदर अरेथमॅटिकचे क्वेश्चन आहेत, हे आमच्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेले आहेत. तिथे टाकलेले आहेत त्या ग्रुपमध्ये. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपची लिंक चेक करा आणि त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या अनालिसिसमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड.